सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी, आज आपल्या भेटू आनंदी सभेमध्ये मी पार्किन्सन मित्रमंडळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज मिलिंद भावे आणि श्रद्धा भावे हे आपल्याला त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आलेले आहेत। त्यांचं पण मी स्वागत करते। मिलिंद आणि श्रद्धा दोघंही अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे 8-9 साली ज्यावेळेला पार्किन्सन मित्रमंडळाचं काम जोरात चालू झालं तेव्हापासून ते आमच्या बरोबर आहेत। आणि नुसते बरोबर आहेत असं नाही, तर सक्रिय ते कामात असतात। म्हणजे सहल असो, मेळावा असो किंवा मासिक सभा असो, श्रद्धाची अनुपस्थिती मला कधी आठवत नाही की कधी आजारी असली, कधी काही झालं तर असंच फक्त असेल। आणि तिची उपस्थिती अगदी म्हणजे कशी की सक्रिय म्हणजे काम करण्यात मदत असते, पण ती वक्त्यांचं भाषण अगदी मनापासून ऐकते आणि त्यातलं काय जे तिला योग्य वाटतं ते अंमलात आणते। सातत्य हा एक तिचा आहे, व्यायाम ती सातत्याने करते। डान्स क्लास सुरू झाला त्यावेळेला सुद्धा पहिल्या संचेतीमध्ये सुरू झाला तेव्हापासून ती आहे। म्हणजे ती स्वतः आर्किटेक्ट आहे आणि मिलिंद भावे कन्स्ट्रक्शन लाईन मधले आहे। भावे खूप बिझी असतात, पण तरी सुद्धा ते आमच्या सगळ्या कार्यक्रमाला येतात। सगळ्यांना थंड ताक देताना तुम्ही आपल्या सभेत त्यांना पाहिलं असेल। आणि श्रद्धा स्वतः आर्किटेक्ट, आणि एखाद्या आर्किटेक्टला आपल्या हाताने काम करायला होत नाही पार्किन्सनसारख्या आजारामुळे किती त्रास होत असेल हे आपल्याला लक्षात येऊ शकतं। पण त्यांच्या कुटुंबानी आणि सगळ्या विशेषतः मिलिंद भावेनी त्यांचा बरोबर आधार दिला आणि दोघांनी मिळून किंवा सगळ्या कुटुंबांनी मिळून त्यांचं पार्किन्सन सह छान राहण्याची व्यवस्था केली। त्या कितीतरी दिवस अश्विनीमध्ये स्कूटरवरून येत होत्या, बरेच वर्ष मला येत होत्या। मला आठवत पण नाही की त्यांनी तिची स्कूटर कधी बंद झाली, कारण माझ्या डोळ्यासमोर ती स्कूटरवरचीच कायम राहिली। आणि आणखीन एक त्यांचं योगदान म्हणजे सांगायचं की आपल्याला संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला, त्याच्यात न कळत कुठेतरी भावे दाम्पत्यांचा वाटा आहे। कारण पहिल्यांदा आपण ओरिगामीची कार्यशाळा ठेवू असं ठरवलं त्यावेळेला श्रद्धाचेच ते नातेवाईक आहेत, तर तिने त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना आमंत्रित केलं। आणि त्यानंतर आपला पार्किन्सन दिन मेळावा झाला त्यावेळेला सुद्धा ते एकदा आले आणि त्यामुळे त्यांना पार्किन्सन मित्रमंडळाचं काम स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आलं। आणि कदाचित त्यामुळे मला वाटतं की संघर्ष सन्मान पुरस्कार द्यावा असं त्यांना वाटलं। तर मी आता माझी ओळख थांबवते आणि त्या दोघांना विनंती करते की तुम्ही तुमच्या अनुभव कथनास सुरुवात करावी। नमस्कार, मी शुभार्थी श्रद्धा भावे। नमस्कार, मी मिलिंद भावे। 2002 साली माझा पिढी माझा डिटेल झाला आणि ते लक्षात आलं म्हणजे ते माझा हात चालताना मागे पुढे नव्हता होत आणि मध्येच कधीतरी दिवसामध्ये हाताला ट्रेबर्स यायचे अगदी काही सेकंदाकरता। पण हे असं करत मी वर्ष काढलं, मग जास्त पण हे बंद होत नाही असं लक्षात आलं। मग आम्ही डॉक्टरकडे जायचं ठरवलं आणि मग आम्ही शिरीष प्रयासकडे गेलो। त्यांना दाखवलं की हे असं, त्यांनी रुटीन चेकअप केलं आणि मग सांगितलं की मला शंका आहे असं माझ्यासमोर नाही बोलले। मग तुम्ही आता मी सगळं चेकअप केलंय, तुम्ही संध्याकाळी रिपोर्ट घ्या या आणि तुम्ही नाही आला तरी चालेल, भावेंना मी देतो। आणि तसं ते पण मी गेले त्यांच्या बरोबर, तर ते म्हणाले की आता हे न्यूरो प्रॉब्लेम दिसतोय, मी ड्युटीकडे पाठवतो। पण मग आम्ही ड्युटीला ओळखत नव्हतो,
म्हणून आम्ही म्हणलं की चारू आपटेकडे जाऊ. तर चारू आपटे त्यांच्या नावाने त्यांनी चिठ्ठी लिहून दिली. आम्ही त्यावेळेला सह्याद्री नव्हतं, ते हार्डिकर हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्यावर त्यांचं ऑपरेशन होतं. तिथे त्यांना भेटलो. 2 ऑपरेशनच्या मध्ये ते बाहेर येऊन टेबलावर स्टूलावर बसले होते आणि त्यांचा एक मित्र पण त्यांच्याशी डॉक्टर तिथे होता. तर त्यांनी आम्हाला पाहिलं आणि विचारलं की काय काय कशा करता आला. तर म्हणलं मी सांगितलं की अशी शंका आहे त्यांना. तर त्यांनी मला 4 पावलं चालायला सांगितली आणि म्हणाले की हो आहे, पण मला पार्किन्सन्स आहे. मग त्यांनी आम्हाला न्यूरोफिजिशियनकडे पाठवलं. त्यांनी सुद्धा फोन केला. पण तोपर्यंत आम्हाला हेही माहित नव्हतं की फिजिशियन आणि सर्जन हे 2 वेगळ्या फील्ड आहेत. त्या दिवशी तेवढे मी सर्जन आहे, मला आज माझ्याकडे यायला खूप उशीर आहे, तो येऊ नये तुम्ही असं म्हणाले. मग त्यांनी आम्हाला हेमंतकडे पाठवलं आणि जवळजवळ 18 वर्ष मी त्यांच्याकडे जात होते, हेमंतकडे, आणि त्यांची ट्रीटमेंट घेतली. मग त्यांनी जर सांगितलंय की आता तुम्ही DBS करून द्या. मग त्यांनी DBS सांगितल्यावर जरा विचार करायला लागला, सेकंड ओपिनियन घेऊया म्हणून आम्ही. पुण्यात DBS होत नव्हतं आणि त्यावेळेला DBS पुण्यात होत नव्हतं, नानावटी मुंबईमध्ये वगैरे होतं. मग आता मुंबईत DBS करायचं आणि पुण्यात राहायचं म्हणजे कठीणच. कारण फॉलोअपला कसं जायचं, सारखं उठून मुंबईला जायचं आणि पुन्हा यायचं, कोणाच्या तरी थांबायचं लागायचं. म्हणून आम्ही केलंच नाही. गोळ्यांवर आणि व्यायामावर भर दिला आणि तो तसा DBS न करता अजून चालू आहे. तुझं संपलं. नमस्कार. याच्यात तिने एक महत्वाचा भाग गाळलाय की संत डॉक्टरांकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलं की हा रोग तुम्हाला तुमच्या बरोबर हा संपणार आहे, हा काही बरा होणारा रोग नाही. त्यामुळे मी आता व्यायाम तुम्हाला काही सांगतो ते तुम्ही रोज उठून करायचे, सकाळ संध्याकाळ केलेत तर जास्ती चांगलं, असे म्हणून त्यांनी पहिल्या दिवशीच श्रद्धाला व्यायाम काय अपेक्षित आहेत ते सगळे सांगितले. आणि ती तेव्हापासून रोज नियमितपणे सकाळी ते करायला लागली. जवळजवळ ती तास ते 1.5 तास रोज सकाळी ते व्यायाम करते आणि मग चहा घेते. त्याच्या आधी तिचा सगळा हा व्यायाम होता, सेशन तास सव्वा तासाचा होतो कमीत कमी. नंतर त्याच्यानंतर संध्याकाळी ती योगाचा क्लास करत होती आणि जेव्हा डान्स क्लास चालू झाला तेव्हा ती संचेतीमध्ये जात होती, जसं आपल्याला यांनी सांगितलं, शोभनाताई तिरफेंनी. पण नंतर त्याच्यात खंड पडला, कारण तो क्लास सकाळी आधी सुरुवात झाली तेव्हा तो दुपारी होता, तिला जाणं शक्य होत होतं. आणि नंतर तो सकाळी जेव्हा झाला तेव्हा सकाळचं घरातलं उरकून जाणं हे काही शक्य होत नव्हतं, म्हणून तो खंड पडला त्याच्यामध्ये. आणि ती संध्याकाळी इथे चित्तरंजन वाटिकेमध्ये योगाचा क्लास चालतो, तर तिथे ती जायची, 1 तासभर योगाचा क्लास संध्याकाळी करायची. असा तिचा दिनक्रम होता. कोविडमध्ये त्याला खंड पडला कारण का तो क्लास बंद झाला, मग ती घरी करायला लागली. असं हे चालू होतं. आणि तिचं वाहन चालवणं हे 2 व्हीलर ती चालवत होती ते जवळजवळ 2014 पर्यंत, म्हणजे डिटेक्ट झालं 2002 मध्ये, तर 2014 पर्यंत ती 2 व्हीलर चालवत होती. त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊन तिचं वाहन चालवणं बंद केलं. संबंध पार्किन्सनच्या प्रवासामध्ये एक अडचणीचा भाग असा आलाय की म्हणजे तिचा हात एक फ्रॅक्चर झाला 2009 साली. आणि
त्याचं हेअरलाईन क्रॅक होती म्हणून त्याला तेव्हा प्लास्टर घातलं नव्हतं, फक्त इमोबिलाइज करून ठेवला होता. पण ते जे काय जुळलं हाड ते काही योग्यरित्या जुळलेलं नव्हतं, म्हणून 14 साली पुन्हा त्याचं ऑपरेशन करायला लागलं. आणि तेव्हा आपण म्हणजे तिची बोन डेन्सिटी जेव्हा मोजली तेव्हा ती कमी होती. म्हणजे तेव्हापासून तिला बोन कॅल्शियम सप्लिमेंट चालू केली होती, पण तरी ते बोन डेन्सिटी घटतच राहिली. आणि त्याचा परिणाम पुढे असा झाला की ती एक पडली तेव्हा तिला हाड मोडलं नाही, पण तिचा मसल टेअर झाला होता. पण तो तेव्हा नुसता एक्सरे काढून आम्ही थांबलो होतो, त्यामुळे तो डिटेक्ट झाला नाही. आणि मग पुन्हा ती जेव्हा एकदा पडली 21 साली तेव्हा ते लक्षात आलं की ती म्हणायला लागली, नाही दंड माझा हात दुखतो, नुसतं खांदा दुखतो असं नाही, दंड दुखतो. मग त्याचा सोनोग्राफी केली, MRI काढला, तेव्हा लक्षात आलं की मसल टेअर झालेला आहे आणि तो जुना मसल टेअर आहे. म्हणून त्याचं ऑपरेशन केलं 21 साली. तेव्हा तिच्या उजव्या खांद्याची रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट झाली होती. आणि आता 24 साली असं झालं की बोन डेन्सिटी म्हणजे 22 साली ते लक्षात आलं होतं की ती म्हणाली हात हलवताना मला कधी कधी आवाज येतो पाहिजे, म्हणून एक्सरे काढला तर तेव्हा ते जे खांद्याला लागलेलं सॉकेट होतं म्हणजे बॉल होता रिव्हर्स सर्जरीमध्ये, तो थोडा लूज झालेला होता. म्हणून त्याला उपाय म्हणून कॅल्शियमची इंजेक्शन चालू केली आहेत आणि त्यांनी बोन डेन्सिटी 1 वर्षभरामध्ये इम्प्रूव्ह झाली. पण आता 24 साली असं लक्षात आलं की तो ब्लॉक कम्प्लीट निघून आलेला होता जून मध्ये, म्हणून जुलैमध्ये तिचं ऑपरेशन करून तो ब्लॉक काढून टाकण्यात आला. म्हणजे इम्प्लांट रिमूव्हल असं त्याला म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. तर एक मी सजेस्ट करीन की ज्या महिलांना आधी बऱ्याच कमी वयामध्ये पार्किन्सन्सचा आजार लक्षात येतो, त्यांनी त्यांची बोन डेन्सिटी डॉक्टरशी बोलून चेक करून घ्यावी. कारण आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल की आपल्याकडे एक सभासद आहेत प्रज्ञा जोशी, त्यांचा पण हात साधारण श्रद्धाचा फ्रॅक्चर झाला होता पहिला, तेव्हा झालं होतं. आणि तेव्हा मी 2-3 डॉक्टर्स आणि ऑर्थोपेडिक लोकांना विचारलं होतं की बा हे बोन डेन्सिटीवरती पार्किन्सन्सच्या औषधाचा परिणाम होतो का. तर तेव्हा छाती ठोकपणे ते सांगत होते की नाही, असं काही आमच्या लक्षात आलेलं नाहीये, असं ऑब्झर्वेशन नाहीये. पण आता त्याच्यानंतर 10 वर्षानंतर सगळे डॉक्टर लोक म्हणतायत की नाही होतोय इफेक्ट, असं आमच्या लक्षात येत आहे. तर त्यामुळे जर याची आता कुणाला जाणवत असेल काही, आणि महिलांमध्ये ही बोन डेन्सिटी लवकर कमी होते, म्हणून त्या अशा महिलांनी जास्ती काळजी घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. तिचा पार्किन्सन्स माझ्या मते की तिच्या जे व्यायाम ती रेग्युलरली करते त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये राहिलाय असं मला वाटतंय. आणि त्याच्यामध्ये ह्या आपल्या सपोर्ट ग्रुपचा खूप फायदा झाला, कारण का आपल्या सपोर्ट ग्रुपमध्ये आम्ही जॉईन झालो ते तीर्थळी मॅडम आणि गोपाळ काका तीर्थळी आमच्या घरी आले होते आणि मग आम्ही तिथे जॉईन झालो. आणि श्रद्धा त्याला तयार नव्हती आधी, ती म्हणली की माझ्यापेक्षा खराब कंडिशन मध्ये असलेले लोक बघून मला डिप्रेशन येईल, तर मी नाही जाणार अशा ठिकाणी. पण ते सगळं शोभनाताईंनी तिला कन्व्हिन्स केल्यामुळे आम्ही तिथे जायला लागलो. पण त्याचा भरपूर उपयोग झाला, कारण का जी काय येऊन डॉक्टर सांगत होते किंवा फिजिओथेरपिस्ट आले, वेगळी वेगळी लोक अनुभव शेअर केले, त्यांनी खूप फायदा आम्हाला झाला. त्यामुळे सपोर्ट ग्रुपमध्ये जेवढ्या लोकांना आपल्याला सामावून घेता येईल तेवढं त्या सगळ्या पेशंट्स करता नक्कीच फायदेशीर असेल. तुला काही सांगायचं? मला मिलीचा खूप सपोर्ट मिळतो,
त्यांनी जेव्हा संत म्हणाले की तुला सकाळी रोज व्यायाम करावा लागेल, तर सकाळचं पहिला चहा तो म्हणाला मी का दूध जाईल, म्हणजे तुला वेळ मिळेल व्यायाम करायला. आणि तेव्हापासून मी सगळं गेली 20-22 वर्ष हे काम विलीन करतो आणि मी त्या वेळामध्ये व्यायाम करते आणि मग पुढचं काम मी करते. चहा झाला की आणि मग बघा, हे खांद्याचं ऑपरेशन व्हायच्या आधी मी घरात स्वयंपाक करत होते, पण नंतर आता खांदा हे झाल्यावर मला पोळ्या लाटायला पण त्रास व्हायला होत नव्हते. मग त्यानंतर मग बाई ठेवली, पण तरी अजून मी पोळ्या करता येत नाही, पण बाकीचं सगळं करते. घरातली कामं वगैरे सगळी करते. आणि आत्ताच गेल्या महिन्यात माझं ऑपरेशन झाल्यामुळे ओपन केलं होतं त्यांनी, तर जड उचलत नाही सध्या बादल्या किंवा घरातलं कुठलेही सामान डबा वगैरे, पण बाकीच करते. श्रद्धाताई, हा भाज्या कापणं हो किंवा ताक करणं वगैरे हो हे सूक्ष्म करू शकतेस? हो ग्रेट, रोज करते. ग्रेट. आणि ड्रॉइंग काढणं वगैरे, कारण तू तशी नाही असं आर्किटेक्ट. नाही होत, आता हात करतच तो माझा. काय त्याच्यातलं काय झालं की ती म्हणजे लग्न झाल्यानंतर ती पुण्यात आली. त्याच्या आधी ती भिलईला होती. तिचं शिक्षण भोपाळमध्ये झालं आणि पुण्यात आल्यानंतर तिने कॉर्पोरेशन मध्ये आर्किटेक्ट म्हणून रजिस्ट्रेशन घेऊन ती इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करत होती आणि ते तिने जवळजवळ 2006 पर्यंत चालू ठेवलं होतं. आणि ते बंद करायचं कारण असं की साधारण त्या सुमारास कॉम्प्युटरायझेशन हे आर्किटेक्चरल फील्ड मध्ये पण आलं आणि ते आता नवीन शिकून काही आपण करावं, कारण का त्या काळापर्यंत जे शिक्षण 80 सालच्या जवळपास झालेलं होतं, तेव्हा हाताने ड्रॉइंग करणे ती आणि बोर्ड वापरून तर त्या प्रकारे ती सगळी ड्रॉइंग करत होती. नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर ते कॉम्प्युटरायझेशन सगळं शिकून आपण पुढे व्यवसाय चालू ठेवावा असं काही गाडी बंद झाली. गाडी पुढे बंद झाली, पण त्यामुळे ड्रॉइंग करणे काढणे ह्याच्यामध्ये अडचण येईल, नवीन टेक्नॉलॉजी शिकायला लागेल, असं सगळं असल्यामुळे तिने आर्किटेक्चरचा व्यवसाय तेव्हा बंद केला, साधारण 2006-07च्या सुमाराला. हा, तुम्ही काय विचारत होतात? आणि नाही, म्हणजे तेच मला विचारायचं होतं की सूक्ष्म हालचाली ज्या बोटांच्या असतात, ड्रॉइंग काढणे, स्वयंपाक करणे, फोडण्या देणे, म्हणजे मोहरी जिरं पकडता येणे, असं हे सगळं म्हणजे जसं महिलेला किंवा स्त्रियांना पार्किन्सन झाला तर ह्या गोष्टींची थोडी अवघड जाऊ शकतात. म्हणून मी विचारलं की श्रद्धाताई अजून स्वयंपाक करतेय म्हणजे ग्रेटच. तुझं म्हणजे कौतुकच. तू काय, सविताताई बोर्डे काय, उमेशजी सलगर काय, जे जे तुम्ही स्वयंपाकघरात लिहिलं वावरता, तुमचं हॅट्स ऑफ टू यू. आणि तिने पुन्हा 4 वर्ष पार्किन्सन झाल्यावर तिचा व्यवसाय चालू ठेवला. हो ना, तो चालूच ठेवला. मॅन्युअली करायचं होतं तेव्हा. 14 सालापर्यंत बरेच दिवस चालू होती स्कूटर तिची, थोडक्यात. हो ना. गाडी बंद पडली तर मला साईटवर जाणं शक्य नाही, रिक्षा परवडणार नाही. नाही, ते रिक्षा तिची खरी म्हणजे तिने व्यवसाय बंद केला 2006 साली, पण तिचं टू व्हीलर चालू होती जवळजवळ 14-15 सालापर्यंत. तेही कौतुकास्पदच आहे. आणि ती बंद करायचं कारण म्हणजे तिचा कॉन्फिडन्स होता चालवायचा, पण मी ते बंद केलं. आणि त्याचं कारण पण मी सांगतो की ती एक दिवशी त्या योगाच्या क्लासहून घरी आली आणि तेव्हा ते तिचा ऍक्सिडेंट काहीतरी झालेला होता, ते ती बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 9 वाजता घरातून बाहेर पडत होतो तेव्हा मला ती
गाडी ठोकलेली दिसली. म्हणून मी तिला विचारलं की अगं काय झालं गाडीचं. तर ती म्हणली की नाही माझी चूक नव्हती, पण तो मला धडकून गेला आणि म्हणून मी ती गाडी बंद केली की तू एक सांगितलं पण नाही. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर ह्या चालवणाऱ्या समोरच्या माणसाला पार्किन्सन्स आहे याचा त्या दुसऱ्या पार्टीनी गैरफायदा घेऊ नये आणि आपल्याला मनस्ताप होऊ नये म्हणून मी गाडी चालवणं बंद केलं. नाहीतर तिला कॉन्फिडन्स होता अजून सुद्धा गाडी चालवायचा. नाही नाही, तुम्ही योग्य केलं. हा तुम्ही योग्य तेच केलं. म्हणजे हा जो तुमचा मुद्दा महत्वाचा वाटला मला, की समोरच्या माणसाला कळत नाही की या माणसाला ही व्याधी आहे. हा जसं आणि जसं म्हणजे मूकबधीर चालतात आणि हॉर्न वाजवतात, तर हा बहिरा माणूस आहे आणि त्याला ऐकू येत नाही हे ड्रायव्हरला बरेचदा कळत नाही ना. हो तसंच हे झालं असतं. त्यामुळे ते तुम्ही श्रद्धाचं बंद केलं ते फार बरं झालं. पण म्हणजे आज अखेर ती स्वयंपाक आणि हे सगळं करते आणि शोल्डरचा सांधा जो मुख्य असतो त्या सांध्याला हे येऊन सुद्धा पोळ्या आतापर्यंत ती करत होती. हे हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि घर त्यांचं खूप मोठं आहे, बंगला खूप मोठा आहे. त्यामुळे मला वाटतं इकडे तिकडे जाण्यातच तिला खूप दमायला होत असेल. म्हणजे ती फोन घेत नाही लवकर. त्याचं कारण तेच आहे की त्यांचा बंगला मोठा आहे, त्या फोन पर्यंत येईपर्यंत वेळ लागतो किंवा कधी ऐकू पण येत नाही असं. नाही, मोबाईल जरी असला तरी श्रद्धाच्या मोबाईलचं असं असतं की बऱ्याच वेळेला तो मोबाईल एका जागी असतो आणि ती दुसरीकडे असते कुठेतरी. त्यामुळे पण तो मोबाईलवरती केलेला फोन ती उचलत नाही. म्हणजे लँडलाईन आमच्याकडे अजून चालू आहे. आमचा जो अनेक वर्षांपासूनचा नंबर आहे तो चालू आहे अजून, कारण तो आता आम्ही फायबरवरती ट्रान्सफर करून घेतलाय. त्यामुळे तोच नंबर चालू आहे. पण मोबाईलचं सुद्धा घेतलं जात नाही तिच्याकडून, कारण का काही वेळेला की ती फोन एकीकडे आणि ती एकीकडे असं असतं. त्यामुळे नाही असं नसतं. आता मी घेऊन फिरते, अगदी वॉशरूमला गेले तरी ते घेऊन जाते. ते तर तिला सांगितलंय की आता तू वॉशरूमला जाताना पण घेऊन जात जा, म्हणजे तुला अडचण असेल तर तुला आतून फोन तरी करता येईल. नाहीतर कोण असेल कुठे त्याला कळणार पण नाही की तू कुठे आहेस आणि तुला काही मदत हवी आहे. नाही, ही सूचना तर मला वाटतं सर्व शुभार्थींना लागू होईल. वॉशरूम मध्ये सुद्धा फोन घेऊन जाणं ही सूचना सर्व शुभार्थींना म्हणजे उपयुक्त वाटली मला. ग्रेट. आणि मिलिंद ना, ती विचार करण्याची त्यांची पद्धत आहे आणि तिला जी मदत हवी तेवढी मदत आणि हवं तेवढं तिला स्वतःच स्वतः करू देणं, हा समतोल तुम्ही पहिल्यापासून मला लक्षात येतं की छान सांभाळलाय. की तिचा कॉन्फिडन्स पण जाऊ द्यायचा नाही, पण तिची स्वावलंबी काळजी पण ठेवायची. घ्यायची असं. म्हणजे आत्मविश्वासही जाऊ द्यायचा नाही आणि श्रद्धाला स्वावलंबी ठेवायचं. तो कारण का कॉन्फिडन्स आणि हे ते स्वतःच्या स्वतः तिला करायचं. जे कुठल्याही पेशंटला त्यांना स्वतःच्या स्वतः करता आलं तर त्यांना कॉन्फिडन्स तो राहतो. किंवा आज मला हे अमुक गोष्ट करताच येत नाही म्हटलं की तो माणूस खचून जातो. म्हणून तिला काय अडचण येत असेल तर त्याच्यात मदत करणे आणि ते काम तिला तिचं स्वतःच्या स्वतः करायला लावणे, हाच माझा दृष्टिकोन असतो. हा अप्रोच अगदी परफेक्ट आहे. म्हणजे आता तुमचा हा जो अप्रोच आहे ना, की तिला जास्तीत जास्त स्वावलंबी ठेवणं आणि जिथे जिथे गरज भासेल तिथे ओळखून मदत करणं, हे म्हणजे सगळ्या शुभंकर शुभार्थींसाठी एक योग्य कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं. श्रद्धा, ते ते या सकाळी कुठला व्यायाम करता? आणि म्हणजे हातापायाचे सोय, बसून म्हणजे कंबर हलवणं वगैरे सगळं. त्यामुळे माझी स्किप काही नाहीये, काहीच ते हातपाय म्हणजे अगदी व्यवस्थित चालतात. गुड. आणि दोन ते डान्स क्लास वगैरे आधी ऑनलाईन, ऑफलाईन मध्ये पण जात होते. मी स्वतः गाडी घेऊन जायचे, 2 व्हीलर संचेतीमध्ये. आणि इथे बघ आता ऑफलाईन ऑनलाईन पण घेत.
पण हे म्हणजे घरी गेल्या पण आठवड्यात टीव्हीवर घरी पण टेप लावून तुम्ही डान्स करू शकाल. हो करू शकते. हे हाताचं आता तिचं परत म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ऑपरेशन झालं 21 साली, तेव्हा माझ्या मते जवळजवळ 9-10 महिन्याचा डान्स क्लास मध्ये खंड पडला होता. कारण का तेव्हा कोविडच्या ह्याच्यामध्ये तो ऑनलाईन चालू होता क्लास, आणि ती मग जवळजवळ 22 सालामध्ये ती परत तो क्लास जॉईन केला तिने. आणि तो आता हे जेव्हा जून मध्ये हे लक्षात आलं की तो खांद्यालाचा ब्लॉक परत निघालाय, तोपर्यंत ती ऑनलाईन डान्स क्लास घरून अटेंड करत होती. अच्छा, मग आता संतांचंच औषध घेताय? नाही, आता काय झालं की संतांनी जेव्हा डीबीएस करता तुम्ही हे करा, विचार करा, तर त्यांनी एक मुंबईहून इथे पुण्याला एक डॉक्टर महिन्यातून एकदा यायचे. तर त्यांना भेटायला सांगितलं होतं. आम्ही त्यांना भेटून आलो, पण जी माहिती ह्या पार्किन्सन सपोर्ट ग्रुप मध्ये अनेक डॉक्टरांनी सांगितली होती की डीबीएस करता पेशंट सिलेक्ट करायला लागतो. सगळ्या पेशंट्सना डीबीएस चालेलच असं नाहीये. त्यामुळे त्याच्या डॉक्टरांनी तपासणी करून काहीतरी त्याचा निर्णय घ्यायला लागतो. तर असं त्या डॉक्टरच्या बाबतीत आम्हाला वाटलं नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की हो, आपण लगेच करून टाकू, तुम्ही कधीही मुंबईला या, तुम्ही मुंबईला आलात की आपण टेस्ट करू आणि ऑपरेशन करू. तर ही पद्धत त्यांची आम्हाला काही पटली नाही. आणि मी डॉक्टर संतांना आम्ही परत जाऊन भेटलो की बाबा आम्ही यांना भेटलोय, पण तुम्ही सांगितलेल्या डॉक्टरांना आम्ही भेटलो, पण आम्हाला काही त्यांची एकूण हे बरं वाटलं नाही. त्यामुळे आम्ही आता डीबीएसचा जरी विचार करत नाही आहोत, आणि म्हणून आम्ही आता तुमचीच ट्रीटमेंट फॉलो करतो. म्हणून मग आम्ही त्यांच्याकडे परत गेलो, त्यांची ट्रीटमेंट काही दिवस फॉलो केली. तोवर एक चांगली गोष्ट अशी आहे की माझ्या घरामध्ये माझी मोठी बहीण सर्जन आहे, ती मुंबईला असते. मग तिला मी हे केलं की असं असं ते म्हणतायत, तर मुंबईमध्ये कोण, आणि तेव्हा पुण्यामध्ये ह्या डीबीएस ऑपरेशन केलं जात नव्हतं. आता दीनानाथ मध्ये बऱ्यापैकी वेळेला केलं जात आहे असं मी ऐकलंय. आणि सह्याद्री हॉस्पिटलने पण काय एक केल्याचं पेपरमध्ये वाचलं होतं. पण म्हणून मी तिची मदत घेऊन मुंबईला, तिने मग तिच्या माहितीतल्या एका न्यूरोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतली आणि आम्ही त्यांना भेटलो. आणि ते दीनानाथच्या टीम मध्ये त्यांची मदत घेऊन असं कोऑर्डिनेशन मध्ये डीबीएस दीनानाथ मध्ये चालू करायच्या विचारात होते. त्यामुळे सुरुवातीला काही दिवस आम्ही त्या डॉक्टरांना भेटायला मुंबईला जायचो. नंतर ते दर महिन्यातून एकदा दीनानाथ मध्ये यायला लागले तर त्यांची ट्रीटमेंट घेत होतो. मग कोविड मध्ये हे बंद झालं, म्हणून मग त्यांनाच विचारून आम्ही आता कुणाला कन्सल्ट करू, कारण का दर वेळेला मुंबईला येणं काही सोयीचं होणार नाहीये. तर त्यांनी इथे डॉक्टर भूषण मिसाळांचं नाव सजेस्ट केलं, आणि सध्या आम्ही त्यांचं औषध घेतोय. अच्छा, मग काय ट्रीटमेंट आहे आता? सिंडोपाच आहे? हो, सिंडोपा प्लस आहे. पण म्हणजे डॉक्टर संतांनी पण ती चालू केली होती. ते सिंडोपा प्लस, रोपार अशी 5-6 औषधं मिळून त्यांनी दिलं होतं. या पुढच्या दोन्ही डॉक्टर्सनी पण त्याच्यामध्ये थोडंफार 1-2 गोळ्या कमी करायचा प्रयत्न केला. एक गोळी आम्हाला बंद करता आली, दुसरी बंद करता आली नाही, कारण का त्याची सवय झाली. ती आम्ही ट्रायल दिली की ती एक गोळी घेत होती तर ती अर्धी काही दिवस घेऊन बघा, मग एकाड एक दिवस घेऊन बघा. पण मग तिला त्रास व्हायला लागला. मग डॉक्टर म्हणले की नको, मग तुम्हाला जो झोपेचा प्रश्न येतात, कारण का ती झोपेची गोळी होती, झोप शांत लागण्याची गोळी होती, तर मग ती कंटिन्यू केली आहे त्यांनी. ती त्यांना खरा बंद करायची त्यांची कल्पना होती, पण ती होऊ शकली नाही. मग आता सिंडोपा किती सुरू आहे? आता सिंडोपा प्लस दिवसभरामध्ये 4.5 आहे. अच्छा, म्हणजे डीबीएस करावी इतकी जास्त गोळ्या आणि तिची एकूण परिस्थिती वाटत नाही की आता काहीच उपयोग होत नाही. अशा वेळेला बऱ्याच वेळा डीबीएस करतात, तर तिचा डिस्कायनेशिया जास्त दिसतो म्हणजे. आणि तसं एकूण बघितलं तर श्रद्धाताईचं स्लो प्रोग्रेशन झालंय.
हा, म्हणजे असं मला पण जाणवतंय. हो आणि हो ते हो स्लो नक्की. होण्याचं कारण मला फक्त तिचा रेग्युलर व्यायाम करणं आहे, असं माझा हा अंदाज आहे. संदेश हा संदेश सगळ्यांसाठी मला खूप महत्वाचा वाटतोय. म्हणजे श्रद्धाताईच्या बाबतीत आपण जवळजवळ 20 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. डायग्नोज झाल्यापासून श्रद्धाताईचा पिढी 20 वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन गेली आहेत. पण अजूनही फक्त 4.5 सिंडोपा प्लस चालू आहे. नक्कीच हे कौतुकास्पद आहे आणि स्लो प्रोग्रेशन म्हणजे गती रोखण्यात तुम्हा दोघांना खरंच यश आलंय. आणि मिलिंदचं जे सहकार्य आहे ना ते पण मला खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे त्या दोघांची एकमेकांची जी हे आहे ना केमिस्ट्री ती खूप छान आहे. त्याचा पण तिला स्लो प्रोग्रेशन साठी उपयोग झालाय असं मला वाटतं श्रद्धा. बरोबर, पण मलाही तसंच वाटतं. मिलिंदची प्रोफेशनल मध्ये पण मला त्याचा उपयोग व्हायचा. मी माझ्या लेटर पॅडवर त्याचं नाव नव्हतं लावलं, पण नंतर लोकांना कळलं की मी ह्याची बायको आहे आणि हे काम करते. नाही, एक एक गोष्ट पण मी सांगू इच्छितो की तिचा पार्किन्सन जो डिटेक्ट झाला तो पहिल्यांदा आम्ही ज्या फिजिशियन कडे गेलो, डॉक्टर शिरीष प्रहाग, त्यांनी नुसतं पेशंटला बघून नुसतं त्यांनी टेस्ट त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की रुटीन एक्झामिनेशन तिच्या कधी केलेल्या आहेत. म्हटलं नाही, अनेक वर्षात नाही केलेल्या. ते म्हणले ठीक आहे, काही रुटीन टेस्ट आपण करून घेऊ. आणि मग त्याने मला सांगितलं की संध्याकाळी तू एकटाच आलास तरी चालेल. आमचं तो माझ्या बहिणीचाच क्लासमेट आहे बीजे मेडिकल कॉलेज मधला, त्याच्यामुळे आमची आधीपासून ओळख होती. आणि माझ्या आईची ट्रीटमेंट पण त्यांच्याकडेच चालू होती, त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगले ओळखत होतो. त्यामुळे हे जे आमचं माझ्या मते अर्ली डिटेक्शन ऑफ पार्किन्सन्स, कारण का काही पार्किन्सन्सच्या पेशंट मध्ये मी ऐकलंय की त्यांना 2-2, 3-3 वर्ष जातात. पार्किन्सन्स 100% पार्किन्सन्सच तुम्हाला झालेला आहे याच्या निदानापर्यंत यायला. तर तो वेटिंग पिरियड आम्हाला लागला नाही, त्याच्यामुळे ट्रीटमेंट लवकर चालू झाली आणि म्हणून प्रोग्रेस त्या औषधांमुळे थांबला म्हणायचं का काय, ही एक पॉसिबिलिटी मला वाटते. आणि दुसरी ती बऱ्याच ऍथलेट वेळेला होती ना, कसं व्यायाम करणारी जी माण किंवा अशी जी असतात ना त्यांचा हा कुठल्याही याला टक्कर देण्याची जास्त क्षमता असते असं मला अनुभव एकूण बरेच लोक पाहिल्यावर असं वाटतं की व्यायाम आधी ज्यांचं व्यायामाने शरीर ज्यांचं तयार झालंय तिला पहिल्यापासून त्याची आहे. आता ती व्यायाम करायला हो, लागली आता असं नाही, आधीपासून ती ऍथलेट होती. मी हॉकी ती खेळत होते ना. हॉकी खेळायची का? हॉकी का? भोपाळला असताना तिथे ज्युनियर नॅशनल हॉकी खेळायला ती 72 साली भोपाळहून पुण्याला आली होती. म्हणजे तेव्हा ती 72 सालचे वैशालीमध्ये आम्ही इथे होतो, तेव्हा वैशालीमध्ये ब्रेकफास्टला जायचो. हा किस्सा तिने मला ऐकवलेला आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि त्यात आमच्या मॅचेसच्या आधी इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते ASPT ला असणार, हडपसरला आर्मी फिजिकल ट्रेनिंग स्कूल मध्ये ते त्या ग्राउंड वरती त्या असायच्या आणि राहत होते फर्ग्युसन मध्ये लेडीज हॉस्टेल वरती. त्यामुळे वैशालीला जाऊन ब्रेकफास्ट घ्यायचा आणि पुढे जायचं, असा त्यांचा त्या दिवसांमध्ये प्रोग्राम होता. तर अशी ती हॉकी खेळणारी होती. मी बरेच ज्युनियर आणि सिनियर दोन्ही खेळले. हा, मलाही तसंच वाटतं की प्रत्येक पेशंटने जर व्यायाम व्यवस्थित ठेवला ना तर त्याला खूप खूप स्कोप मिळतो तर त्या व्यायाम ग्रुपला. सवय बाबांनी लावली खरं म्हणजे लहान असताना. मग हा, शाळेत आलं बाबा माझे व्यायाम योग वगैरे करायचे. अच्छा 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 अच्छा. साधारण प्रामुख्याने कोणती आसनं केली? हं? कोणती आसनं करता त्यावेळेला साधारण? शीर्षासन, भुजंगासन. हम्म. भुजंगासन तर अजूनही मी करत होते, पण आता खांदा हे झाला म्हणून नाही करत. हम्म. आणि बाकी ते आर्च करणं, म्हणजे मी आर्च करून पुन्हा उठू शकत होते. जिम्नॅस्टिक कमान घालायची. कमान घालायची, हम्म. उभं राहून खाली हात जमिनीला हो, हो. टेकवायचे आणि पुन्हा उभं आणि पाय पुन्हा ह्या बाजूला टाकायचे
आणि सरळ अरे व्हायचं. बापरे. ते सगळं करत होते. ते बाबांनी आम्हाला बरेच हाताचे पायाचे व्यायाम शिकवले होते. आणि व्यायाम आनंदाने करते ती, हा एक महत्वाचा भाग आहे. हो आनंदाने मला करते, त्यामुळे पण त्याचा उपयोग होतो. हो मला श्रद्धाताईला असं विचारायचं आहे की कधीतरी असं नैराश्याचे क्षण येतात, त्याच्यावर तू कसं मात करतेस? काही नाही, टीव्ही लावून बसते हा आणि छान. त्याचं हा आणि नाहीतर मग वाचायचं. मी पीवायसी ची मेंबर होते. हा हा लायब्ररीची लायब्ररी पीवायसीच्या लायब्ररीतून ती पुस्तकं आणून वाचायची. ग्रेट. हा चांगली चांगली पुस्तकं आहेत तिथे लायब्ररी. आणि ती लायब्ररी म्हणजे अनेक वर्ष फक्त चांगली पुस्तकं सिलेक्ट करून, कारण का तिथले लायब्ररीयन होते, त्यांचं तेच हे होतं की चांगली पुस्तकं वाचायला लोकांना मिळत नाहीत, म्हणून तीच आणायची, असं त्यांचं हे होतं. म्हणजे हा आधी हा आई मेंबर होती माझी, कारण का हा आधी आम्ही भांडारकर रोडला राहायचो हो आणि त्या लायब्ररीची मेंबरशिप मिळणं पण अवघड असतं, वेटिंग लिस्ट असते. मग होय ना. आईला जाणं तिकडे शक्य होत नव्हतं, म्हणून आईने ती मेंबरशिप श्रद्धाच्या नावाने ट्रान्सफर केली. छान असं करून त्या मेंबरशिप तिला मिळाली होती, म्हणून तिथून पुस्तकं आणून ती वाचत होती. छान. मग लॉकडाऊन मध्ये माझं जसं गाडी चालवणं बंद झालं, अजून तसं ती लायब्ररी पण बंद केली. पण ती अशा वेळेला बंद झाली जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं. मी जानेवारी मध्ये बंद केली आणि मार्च मध्ये लॉकडाऊन सुरू झालं. आता सध्या तुझा साधारण दिनक्रम काय असतो? सकाळी 5-5:30 ला उठायचं आणि व्यायाम करायचे सगळे. आणि त्यानंतर मग ह्याची चहा केलेला असतो 7 वाजता साधारण. 7 वाजता साधारण. आणि त्या व्यायामामध्ये मी थोडं योगास पण करते. आणि म्हणजे कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रिका हे करते. आणि मग 7 वाजता मग मी चहा घेते. मग त्याच्या पुढचं ब्रेकफास्ट काय करायचं ते करते. मी स्वतः प्रिपेअर करते आणि मी बनवते. आणि मग त्याच्या पुढे मग आता हाताचं हे झालं खाल्ल्याचं, म्हणून बाई ठेवलीये स्वयंपाकाला. पण तिच्या शेजारी उभं राहून आपल्याला आपल्या चवीच्या करून घ्यावं लागतं. आणि मग पुन्हा बाकीची घरातली कामं उठायची आणि संध्याकाळी जसं जमेल तर करते व्यायाम, नाही तर घरातल्या घरात चालते. आणि मग रात्री 8:30 साधारण जेवण. आणि ह्यामध्ये माझे गोळ्या चालू असतात 5 डोस. पण एक सबत गोळी असते, माझी पाऊण गोळी असते. अच्छा. आणि 8:30 वाजता 10 वाजता मी झोपते. हम्म. श्रद्धाताई, हा. तू स्वतः आर्किटेक्ट आहेस, मिलिंदजी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहेत. तुम्ही श्रद्धाताईला सोयीचं पडेल असं घरामध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चरल सुधारणा केल्या आहेत का? नाही, आता अजून काही केलेल्या नाहीयेत. ते आहे तसंच. हा, एक तर अजून गरजही भासलेली नसेल. आता काय झालेलं आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला 23 साली ती खाली बसली होती आणि उठताना तिचा गुडघ्याचा लिगामेंट डॅमेज झालेला आहे थोडा, म्हणून डॉक्टरांनी नी सपोर्ट वापरायला सांगितलेला आहे. आणि तेव्हापासून कुठलंही तुम्ही फॉल प्रिव्हेंट करा, पडलात तर ते फार अडचणीचं होईल, असं असल्यामुळे 23 सालापासून घरामध्ये ती चालताना वॉकर वापरत होती. ते बंद झालं, कारण काय हे आता जे 24 साली ऑपरेशन झालं तेव्हापासून तिचं स्लिंग मध्ये, म्हणजे ते लक्षात आलं जेव्हा 15 जूनला,
तेव्हापासून आम्ही, कारण का आम्हाला ते जून मध्ये ऑपरेशन करायचं नव्हतं, जुलैमध्ये करायचं होतं, तर ते 15 दिवस डॉक्टरांना विचारलं की बा हे आम्ही पोस्टपोन करणार आहोत, तर काय प्रिकॉशन घेऊ. ते म्हणले तुम्ही स्लिंग वापरा 15-20 दिवस तुम्ही ऑपरेशन करेस्तोवर. आता ते स्लिंग वापरायचं म्हणजे वॉकर वापरता येत नाही, नाहीतर घरामध्ये ती वॉकर वापरल्याशिवाय हालचाल करतच नव्हती. कारण का पडण्याचा धोका टाळण्याकरता तो वॉकर मी कंपल्सरी केला होता. आता परत ते म्हणाले की आता तिचं कालपासूनच स्लिंग त्यांनी बंद केलंय. ते म्हणले आता तुम्हाला व्यायाम पण जे त्यांनी 2 सांगितलेत करायचा, एक काय काठीचा व्यायाम आणि भिंत ढकलायचा काय व्यायाम आहे त्यांनी सांगितलेला, तो करायला हरकत नाहीये, तुम्हाला झेपेल तेवढं करा, दुखतंय म्हटलं तर थांबा, अशा याच्यावरती ती हाताची फिजिओथेरपी जी आहे ती सुरू झालेली आहे. ते म्हणले वॉकर तुम्हाला वाटेल सोयीचं तेव्हा तुम्ही वापरायला लागा, पण पडू नका, हा एकच संदेश त्यांनी दिलेला आहे. हो, तोच महत्वाचा आहे. हा, पण म्हणजे गेली काही वर्ष वॉकर वापरतीये म्हणजे वॉकर उचलू शकते. हो, काही वर्ष म्हणजे 23 मार्च मध्ये तिथं जे गुडघ्याचं लिगामेंट टेर तेव्हापासून झालंय आणि तेव्हापासून त्याला डॉक्टर म्हणले की आपण काही सर्जरी करायची नाहीये आणि आता हे काय होईल तसं याच्यात सर्जरी करून, कारण का त्यांना तिच्या खांद्याच्या अनुभवावरून लक्षात आलं होतं की सर्जरी करून हाडांची ठिसूळता जी आहे त्याच्यातून फार आपण काही मिळवू शकणार नाही. हे सगळं एक ऑपरेशन करून जे नॅचरली हील काय होईल तो होईल अशा याच्यात त्यांनी, म्हणजे इनफॅक्ट डॉक्टरांनी एक्सरे काढले किंवा हार्ट डॅमेज नाहीये एवढी खात्री केली आणि मसलचं डॅमेज किती आहे हे त्यांनी टेस्ट करणं सुद्धा टाळलं. म्हणजे त्याची सोनोग्राफी किंवा MRI मी म्हटलं काय इन्व्हेस्टिगेट करायचंय का, ते म्हणले की नाही, काही आवश्यकता नाही आता, कारण का त्याच्यामध्ये आपण काही करणार नाही आहोत, तर मग ती टेस्ट करायचं कारण पण नाही टेस्ट एवढं. बरोबर बरोबर. सासूबाई पण मला वाटतं बरेच दिवस होत्या ना तिच्या. हो, माझी आई 2012 साली वारली. हो, मला आठवतंय, कारण मागे हल्ली हा, म्हणजे तिच्या आजारानंतर बरेच दिवस त्या होत्या. हो, छान आहे तुम्ही तुमची म्हणजे पिढीची मॅनेजमेंट छान आहे आणि याच्यासाठी जे लागणारं तुमचं दोघांचं ट्युनिंग आहे ते खूप छान दिसतंय. एक आणि होय सगळ्याच होय. शुभंकरांना आदर्श वाटेल असं आहे. आता शोभनाताई आता मी ती खुश असते खूप, आणखी श्रद्धा. हा एक मला तिचा अनुभव, नाती बरोबर तिचं. आणि आता मुलीचं लग्न ठरलंय, तिच्या साखरपुडा झालाय, त्यामुळे तो एक तिचा आता त्याच्याकडे तिचे वेग लागलेले असणार आहे. पण मला श्रद्धाचं एक जाणवलं की ती घाबरत नाही. इतक्या गोष्टी तिच्या वेगवेगळ्या करायला लागल्या, पडली अनेक वेळा, तरी सुद्धा लोक थोडीशी मनाने खचतात, तशी ती खचत नाही. हे एक मला तिचं विशेष वाटतं. खचून कसं त्या चालेल. तुमचा आधार आहे त्यामुळे सुद्धा असेल कदाचित, आणि तिचा मूळचा स्वभाव, हे दोन्हीचंही आहे त्याच्यात. मिलिंदजींची चांगली साथ पण आहे. हो, त्यांची दोन्ही साथ खूप छान आहे, याबद्दल वाद दिसतोय. म्हणजे स्वतःहून त्यांनी सांगितलं मी सकाळचा चहा करीन आणि तू व्यायाम कर. आणि आता तर म्हणजे माझी परिस्थिती ते गुडघ्यामुळे हे झालीये, तर तो एक तर मी घरात फार कमी असते आणि तो सगळं माझ्या सोयीप्रमाणे करून ठेवतो की तुला जास्त चालायला लागणार नाही, हे होणार नाही. आणि मग बाहेर फार काळजी करू नका, आलेला क्षण आनंदाने घाला. ते तर आवश्यकच आहे कुठल्याही रोगामध्ये, आणि पार्किन्सन्स मध्ये तर ते माझ्यामध्ये मूलभूत आहे, 200% लागू होतं मूलभूत आहे. की आपल्याला जे आहे ते समोर आपण फेस करून पुढे जायचंय. करेक्ट. त्याच्यातून वाट काढायची. आपल्याला होत नाही, जेवढं होतं तेवढं करायचं आणि वाट काढायची. हे आपल्या हातात असतं. मी एक विचारू का प्रश्न? अंजली भिडे. हा, हॅलो.
हा मी विचारा एक प्रश्न विचारा. नाही, यांचं अंग हलताना दिसतंय तर मला नेहमी असं वाटतं की ज्यांचं असं अंग हलतं ते अंग दुखतं का हो नंतर नाही, हालचाल झाल्यामुळे? अनवॉलेंटरी मुवमेंट्स ज्या ज्या आहेत हे मेडिसिन मुळे होतं. अच्छा, नाही नाही, पण अंग नुसतं आपलं दुखतं की नाही जास्ती हालचाल झाल्यावर, तसं काही होतं का तुम्हाला? नाही, दुखत नाही. माझी अच्छा. कंबर फक्त दुखते, पण ते आता बंद झाले. काय आहे, तिच्या स्पायनल कॉर्डचा त्याला थोडा बाक आलेला आहे, त्यामुळे ती बर. थोडी उजव्या हाताला झुकतीये. आता हे गेले 2-3 वर्ष जाणवलंय आणि ते डॉक्टरांचं म्हणणं की एकूण बोन डेन्सिटी कमी झाल्यामुळे हा परिणाम त्यांनी होऊ शकतो, बोन डेन्सिटी कमी असल्यामुळे. उजवी बाजू. त्याच्यावरती त्यांचा काहीतरी अभ्यास चालू आहे की काहीतरी आपल्या दिनानाथ मध्ये न्यूरोलॉजी डिपार्टमेंट आणि ऑर्थोपेडिक वाले असं मिळून काहीतरी त्याच्याकरता ट्रीटमेंट डेव्हलप करायच्या विचारात आहेत. तर ती तिला द्यायची का काय असा त्यांचा विचार आहे. पण एकदा ह्या ऑपरेशनच्या सगळ्या याच्यातून बाहेर पडल्यानंतर ते म्हणले आपण बघू 6-8 महिन्यांनी तोवर आम्ही सगळं काय करता येईल त्याचा विचार करू. म्हणून या ऑपरेशनच्या वेळेला त्यांनी त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये जे आम्ही 2 दिवस होतो तेव्हा त्यांनी तिचे व्हिडिओ काढून घेतलेत आणि त्याच्यावरती काही उपाय शोधता येईल का की हे जे ती बाक आलेला आहे आणि त्याच्यामुळे ती उजव्या पायावरती जो तिचा गुडघा दुखावलेला आहे त्याच्याच वरती जास्ती प्रेशर येत आहे असं त्यांचं मत आहे. ते करेक्ट करता येईल का असं त्यांचा प्रयत्न असणार आहे. तर बघू पुढे काय होत आहे ते. तुमचे ऑर्थोपेडिक डॉक्टर कोण आहेत? तिची ही जी सगळी ऑपरेशन याची झाली आता खांद्याची ते डॉक्टर आशिष बाबुळकरांनी केली. अच्छा, ओके. आणि पायाचं वगैरे ते पायाचं ऑपरेशन नाही केलेलं कुठलंही, पण त्यांनीच त्यांच्याकडेच आम्ही गेलो होतो किंवा हे असं असं झालेलं आहे गुडघा दुखतोय तर त्यांनी एक्सरे काढले. ते म्हणले हाडाला काही नाहीये आणि आपण बाकीच्या काही टेस्ट करायच्या नाहीये. पण आता मग खांद्याचं जे हे काढूनच टाकला बॉल तुम्ही म्हणता तो नाही, खांद्याचा बॉल त्यांनी काढला जो ओरिजिनली होता तो आणि त्याच्या जागी एक दुसरा पार्ट जो इन्सर्ट केलेला होता म्हणजे दंडामध्ये जो दंडाच्या हाडामध्ये एक स्टीलचा पार्ट इन्सर्ट करतात त्या रिव्हर्स अच्छा सर्जरीमध्ये. नॉर्मली जो दंडाला बॉल असतो आपला नॅचरली तो खांद्याच्या हाडाला लावतात आणि ह्या दंडाच्या हाडामध्ये त्याचा दुसरा पार्ट फिट करतात. तर तो तसाच ठेवलाय आणि त्या दंडाच्या जो स्टीलचा पार्ट लावलेला आहे त्याच्या सॉकेटमध्ये आता एक बॉल नुसतं ते अंतरमधलं ब्रिज करायचं म्हणून त्यांनी लावून ठेवलेलं आहे आता जे ऑपरेशन केलं त्याचं. अच्छा. त्यांचं म्हणणं की पहिला जो त्यांनी 21 साली केलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला नॅचरल जॉईंटच्या कंपॅरिझन मध्ये जवळजवळ 90% पर्यंत तुम्हाला हालचाल करता येईल खांद्याची. आणि आता फिजिओथेरपी झाल्यानंतर ह्या ऑपरेशन नंतर तुम्हाला फक्त 50% हालचाल त्या याची होईल. पण कम्प्लीट रिकव्हरी होऊन फिजिओथेरपीचं सेशन सगळे कम्प्लीट झाल्यानंतर 50% येईल. तोवर तो तुमचा हात निकामी झालेला आहे असं तुम्ही समजा. अशा याच्यावरती आम्ही ते ऑपरेशन केलेलं आहे. कारण का त्या बोन डेन्सिटी मध्ये त्यांचं म्हणणं की मी काहीच करूच शकत नाही. बरोबर आहे. हा, हात डावा आहे का उजवा आहे? उजवा हात आहे. त्यामुळे तो हात असा वरती जात वर जाणार नाही. बरोबर. हो ना, हो ना. 90% म्हणजे पहिलं ऑपरेशन झालं तेव्हा त्यांचं 90% पर्यंत होईल आणि तसं ते झालं होतं. पण आता ते बोन डेन्सिटीमुळे ते 90 डिग्री पर्यंत जाते. ते स्क्रूनी फिट केलेलं होतं. चक्क एक्सरे मध्ये ते हाडात जे स्क्रू केलेले होते ते तिन्ही स्क्रू बाहेर आलेले होते.
आणि अशा अवस्थेमध्ये तिने 15 जून ते 11 जुलै हे 3 आठवडे तिने तशा परिस्थितीत काढले. अच्छा. आणि प्री ऑपरेशनच्या करता म्हणून जे एक्सरे काढले त्याच्यामध्ये त्याची त्या ब्लॉकची पोझिशन जो काय बॉल फिट केलेला होता त्याची बदललेली पोझिशन सुद्धा आम्ही बघितलेली आहे. म्हणजे जी 15 जूनला होती त्याच्यापेक्षा ती वेगळी आणखी पोझिशन बदलली. आम्ही जेव्हा 7-8 जुलैला तिचे प्री ऑपरेटिव्हचे एक्सरे चेस्ट काढले तर तेव्हा ती वेगळी पोझिशन दिसत होती. म्हणजे आम्ही स्लिंग वापरत होतो कायम तरी सुद्धा त्याची परिस्थिती होती. पण एवढं सगळं असून ती छान आहे तरी सुद्धा. म्हणजे तेच तर म्हणजे तेच फार मोठं प्रेरणादायी आहे हो, की तिला मी पहिल्या डान्स क्लास पासून बघते कारण तर हो, छान वाटलं. फक्त तो हात असा हलवणं कमी. नाही त्यांनी जेव्हा काय हे बघितला तो एक्सरे जे 15 जूनला तेव्हा ते म्हणाले की ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे. आणि जसं शोभनाताई म्हणाल्या की मुलीचा साखरपुडा होता 30 जूनला म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आम्ही हो. तुमचं तोंड बघायला जून मध्ये येणार नाही तर काय प्रिकॉशन घेऊ तेवढं फक्त सांगा. आणि मुलांचा किती सपोर्ट आहे. काय म्हणाला? मुलांचा सपोर्ट किती आहे. आहे मुलगी तो आता जेव्हा माझं आता जुलैमध्ये ऑपरेशन झालं तेव्हा ती म्हणाली की तुला हात हलवता येत नाही तर ती ब्रेकफास्ट करते. आणि मुलगा इथे गोखलेमध्ये राहतो. अच्छा. तर तो आला की मला तो काही करू देत नाही. तो कोशिंबीर वगैरे करायची किसायचं असलं की मी किसून देतो तुला. काय आम्ही इथे आता जे शोभनाताई म्हणाल्या त्या आमच्या घरामध्ये म्हणजे जिथे त्या आले होत्या 2008 साली तिथे आम्ही हल्ली तिघच असतो. मी, श्रद्धा आणि माझी मुलगी. आणि मुलगा, सून आणि तिची त्याची 4 वर्षाची मुलगी आहे आणि त्याच्या सासूबाई अशा ते 4 जण इथून जवळच 1 किलोमीटर वरती त्यांनी एक फ्लॅट घेतला आहे तिथं ते असतात. म्हणजे जायला यायला अगदी जवळ आहे असं आमचं कुटुंब सध्या राहतं. जवळ असल्यामुळे जागे सणावारीच्या इथे आणि येतात. म्हणजे काही जरूर पडली तर येऊ शकतो तो. हो. एक फोन केला की ते येतात. नाही एक फोन केला तरी आणि तशी त्याची दर 2 दिवसानंतर केव्हा तरी चक्कर असते. हा, तो मानसिक आधार मोठा असतो ना. हा. म्हणजे ते राहण्याचा उद्देश सुद्धा काय झालेला आहे की आता सगळ्या आपल्या इथे महिला आहेत आणि विहिणींची संबंध कसा असतो आणि काय अडचण होऊ शकते. आणि दुसरी मुलांनी आणि सुनेनी मला श्रद्धाची काळजी घ्यायची आहे त्याच्याबरोबर आणखी एक समवयस्कर बाई आणि त्यांचे काही प्रॉब्लेम्स मेडिकल होते आणि आहेत राहत तर ते असे 2 पेशंट एका घरामध्ये नकोत म्हणून ती 2 घरं आम्ही हे केली आहेत. नाही बरोबर आहे. नाही काही नाही गैर नाही काहीही हो गैर ना, नाही. सगळीचं असेल तेच परफेक्ट बघितलं पाहिजे. अंडरस्टँडिंगने केलेली व्यवस्था आहे. हो. त्याच्यात काहीच गैर नाही. काहीच गैर नाही काहीच गैर नाही. किंवा एक तो अजून इंडिपेंडन्स पण आहे. हो ना. आणि आम्ही जवळ असल्यामुळे एकमेकांकडे केव्हाही आम्हाला जाता येतं अशी हो ना. हे आहे. हो बरोबर आहे. हो अगदी हो बरोबर. अगदी
अगदी तो अप्रोच अगदी बरोबर आहे. कारण 2 पेशंट एकात एक असल्यावर खूप हे झालं असतं. मी अजून एक पर्सनल प्रश्न विचारू श्रद्धाताई? हो मुलीचं लग्न अरेंज्ड मॅरेज आहे? हो मग म्हणजे काही अडचण आली नाही ना ठरवताना? नाही म्हणजे पिढी आड आला नाही? नाही 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 त्याच्यात एक सांगतो, म्हणजे हा मुलाचं लग्न जेव्हा ठरलं, ते मुलाचं लग्न झालं 13 साली. हा आणि ते जेव्हा ठरलं तेव्हा मी आणि श्रद्धा जेव्हा ह्या मुलांनी होकार दिला की बुवा आम्हाला हे पुढे करायला, म्हणजे लग्न करायला आमची हरकत काही नाहीये, आता ज्येष्ठांनी पुढे सगळं करावं विचार आणि फायनल करावं, असं जेव्हा झालं तेव्हा मी आणि श्रद्धा हे आम्ही त्यांच्या माझ्या सुनेच्या म्हणजे माझ्या साडूंकडे जाऊन आम्ही भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं की बुवा ही परिस्थिती आहे, तिला पार्किन्सन्स आहे आणि इतके दिवस झालेले तामुक इतके दिवस, आणि त्याच्या आधी आमची 2दा गाठभेट झाली होती. तर ते त्यांनी तेव्हा सांगितलं की मला काहीतरी शंका वाटत होती की त्यांच्या तब्येत जरा बरी नाहीये. पण आम्ही हे सांगितल्यानंतर ते म्हणले हरकत नाहीये, हा अनुवंशिक नाहीये हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्हाला पुढे जायला अडचण काही नाहीये. छान असं समजूतदार लोक भेटली. हा, आणि असं हे मुलाच्या वेळेला आम्ही केलं होतं. आता सुद्धा मुलीच्या बाबतीत हे झाल्यानंतर मी त्यांच्याकडे जाऊन सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. त्याच्यातला एक भाग असा की माझा जो जावई आहे त्याचे वडील आता हयात नाही आहेत, पण ते त्यांना काही वर्ष पार्किन्सन्स डिटेक्ट झालेला होता, त्यामुळे हो त्यांना पार्किन्सन्सची कल्पना होती घरामध्ये. हा पण श्रद्धाच्या पार्किन्सन्सची मी त्यांना कल्पना दिली आणि मग तुम्ही विचार करून मग आपण पुढे जाऊया हे त्यांच्याशी क्लिअर केलं होतं. ग्रेट. आणि त्या म्हणजे जावयाच्या वडिलांचा जो मृत्यू झाला तो पार्किन्सन्सनी नाही झाला, त्यांच्या वेगळ्या कॉम्प्लिकेशन झाल्या आणि त्याच्यात ते गेले. आणि एक भाग त्याच्यातला असा आहे की मी त्या व्यक्तीला ओळखत होतो, पण त्याच्या पत्नीला म्हणजे आता माझा जो होणारा जावई आहे त्याला किंवा त्याच्या आईला किंवा त्याची बहीण आहे एक धाकटी, त्या तिघांनाही मी ओळखत नव्हतो, त्याच्या वडिलांना मी ओळखत होतो. आणि हे मी मुलीनी आणि त्या होणाऱ्या जावयांनी जोवर निर्णय घेतला नाही तोवर मी आणि श्रद्धानी हे तिला सांगितलं नाही. अरे वा. की तुम्ही निर्णय, म्हणजे श्रद्धाचं माझं बोलणं होऊन की बा हे असे असे आहे, त्याचे वडील जे हयात नाहीयेत त्यांना मी ओळखतो, आणि श्रद्धा पण त्याला ओळखत होती, आजीला ओळखत. त्याच्या आजीला आम्ही सगळे घरातले ओळखत होतो. अशी परिस्थिती होती. पण आम्ही दोघांनी ठरवलं की जोवर ही मुलं निर्णय घेत नाहीत तोवर आपण हे सांगायचं नाही. त्याची आजी आजोबा. आणि जेव्हा या दोघांनी निर्णय घेतला आणि त्याच्या आईने मला फोन केला की बुवा हे दोघं जण हा सांगतोय मला की त्यांना पुढे जायचंय, तर आता आपण काय करायचं, तेव्हा मी त्यांना सांगितलं मी तुमच्याकडे येणार आहे, मी कधी येऊ ते सांगा, मला काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या. असं करून हे मी क्लिअर केलं. तेव्हा मी हे पार्किन्सन्सला पण सांगितलं आणि मी हे पण सांगितलं की तुम्हा तिघांनाही मी ओळखत नाही आणि तुम्ही मला ओळखत नाही, पण तुमच्या घरातल्या आजी आजोबा रादर त्याची पणजोबा यांना पण मी भेटलेलो आहे, अशी फॅमिली आहे. छान. म्हणजे योग चांगला आला. असं ते लग्न ठरलेलं आहे आता. हो हो, नाही ही चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे मुलांच्या हाही संदेश जायला हवा. काहीच पेशंट म्हणूनच. असे असतात की ते घाबरतात, आता आमच्या मुलांची लग्न कशी होणार हो पार्किन्सन झालं म्हणून. असे म्हणूनच विचारलं. पेशंट आहेत, त्यांना मी सांगते असं काही नाहीये. अनेकांच्या पार्किन्सन असणाऱ्यांची मुलांची लग्न माहिती असून सांगून सवरून झालेली आहे, पण लोकांना भीती वाटते. एक जण होते आपले शुभार्थी, तर ते मुलीला बघण्यासाठी लोक आले की ते बाहेर जायचे, त्यांना भीती वाटायची की मला बघितलं की ते लग्न जमणार नाही, आणि चांगले प्राध्यापक वगैरे होते. तर त्यामुळे हा गैरसमज
लोकांचा दूर होण्यासाठी हे तुमचं उदाहरण अगदी खूप चांगलं आहे. अर्थात आता सलगरांच्या मुलाचं लग्न झालं, अनेक लग्न आता आपल्या समोर झालेली आहेत, सांगून सवरून माहिती असून झालेली आहे. लोकांना आता पार्किन्सन बद्दल समजायला लागलाय, हाही कुठंतरी त्याच्यात मला वाटतं भाग दिसतो की पार्किन्सन हो अनुवंशिक नाहीये, हा कुठंतरी भाग समजायला लागलेला आहे, असं म्हणायला हरकत नाही. हो ते एक दोन अशा भेटले, मुलाच्या वेळेला पण भेटले की एक डॉक्टरच होते, त्यांची मुलगी ते घेऊन आले होते. पण मला बघितल्यावर मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, तर ते पुढे ते गेले. त्याच्यातला ते हा जो विषय आहे की ते प्रत्येकाच्या माहितीवरती किंवा प्रत्येकाला काय समंजसपणा काय घेतोय हो. व्ह्यू त्याचा. प्रत्येकाच्या परसेप्शन वर अवलंबून हा असतो. बरोबर बरोबर. म्हणजे पण मला म्हणजे मी हा प्रश्न विचारायचं कारण असतं की आपली मुलाखत जेव्हा अनेक लोक बघतील ना, तर त्यातून जर काही लोकांनी बोध घेतला ना, त्यासाठी हा प्रश्न विचारला मी. हो हो हा बरोबर आहे. म्हणजे 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 आपण विचारलं हे चांगलंच हो आहे. हो म्हणजे जरी तो पर्सनल असला तरी हा सामाजिक प्रश्न आहे. हो हो आणि असे सामाजिक अडथळे येऊ शकतात आणि आलेले पण आहे. हो हा म्हणून हा प्रश्न विचारला की हा काही अनुवांशिक रोग नाही, हा काही कंटिजिनस रोग नाही, हा काही इन्फेक्टिव्ह रोग नाहीये, म्हणजे व्याधी नाही, हा रोग नाहीच म्हणूया आपण, व्याधी आहे ही. तर त्यामुळे इथे अडचण फक्त येईल ती की पेशंट एक बरेच दिवस घरात राहणार, बरीच वर्ष घरात राहणार. पण तुम्ही ही व्यवस्था चांगली केली. नाही, आणि आपल्याच सपोर्ट ग्रुपमध्ये ती माहिती मिळालेली होती की आपल्याकडे आलेल्या कुठल्या तरी डॉक्टरनी का कोणी आपल्याला माहिती दिली होती की जगामध्ये आयडेंटिकल ट्विन्स मध्ये जे पर्सेंटेज पार्किन्सन्स पेशंट दिसलंय ते अनुवंशिक ते नाहीये असं ती आपल्याला ती ऑब्झर्वेशन ते आहे. हो तुम्ही आतापर्यंत सपोर्ट ग्रुपचे खूप चांगल्या प्रकारे उल्लेख केला. तर म्हणजे डीबीएस सर्जरी साठीचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सपोर्ट ग्रुपचा ते भाषण आठवलं. हो म्हणजे त्यामुळे मी म्हणतो की म्हणजे माझं तर मत असं आहे की जे म्हणजे माझ्या डोक्यात आहे पण ते मी अजून करू शकलेलो नाहीये की आपल्याला पार्किन्सन सपोर्ट ग्रुपला जर आपल्याला कुठल्या या डॉक्टर लोकांशी न्यूरोलॉजिस्टशी काही हे करून कॉन्टॅक्ट करून किंवा तुमच्याकडे पार्किन्सनचा पेशंट तुम्ही डिटेक्ट केलात तर त्याचा नाव पत्ता आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही त्याला जाऊन पार्किन्सन सपोर्ट ग्रुपमध्ये ये असं सांगून त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू. असं डॉक्टर लोकांशी बोलून आपल्याला काही करता आलं तर फार आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे जसं शोभनाताईंनी आम्हाला पार्किन्सन सपोर्ट ग्रुपमध्ये ओढलं आणि श्रद्धाला कन्व्हिन्स केलं की कुठल्याही प्रकारचे तिच्यापेक्षा खराब तब्येत असलेली लोक दिसतील पण त्यांनी डिप्रेशन मध्ये जायचं कारण नाहीये, कारण का आपल्याला त्याच्यातून लढाई करून मार्ग शोधायचा आहे. होय ते नाही तेच महत्वाचं आहे. म्हणजे आता श्यामलाताई आणि शोभनाताई आणि आपलं सपोर्ट ग्रुपचं उद्दिष्टच ते आहे. म्हणजे उद्दिष्ट हे आहे की लोक निरोगी राहोत, पण दुसरं उद्दिष्ट जर झालाच काही कारणाने पार्किन्सन्स तर ती आपल्या संपर्कात येवोत. त्यासाठी आम्हाला आम्हाला न्यूरोलॉजिस्ट भेटून हे करण्याची एक योजना आहे की सगळीकडच्या न्यूरोलॉजिस्टकडे आपणच जाऊन भेटून ते ब्रोशर्स देऊन आणि सगळी माहिती सांगायची. आतापर्यंत कुलकर्णी वगैरे हे सगळे संत पण सांगायचे, पण हल्ली कोणी सांगताना दिसत नाही. म्हणजे पूर्वी आम्हाला डॉक्टरनी सांगितलं म्हणून आलो असं सांगणारे खूप असायचे, आता तसे लोक दिसत नाहीत. काय फरक झाला असेल असं मला अंदाज आहे
की आता ही जी पहिली मंडळी होती जे तुम्ही नावं घेतली त्याच्यापेक्षा वेगळे वेगळे आता न्यूरोलॉजिस्ट पुण्यात अवेलेबल आहे. पण त्यांना त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायला हवं, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायला पाहिजे हा एक. आणि काय आहे की त्यांच्यावरती कामाचं त्यांच्याच प्रेशर इतकं आहे की त्याच्यामध्ये त्यांना बाकीच्या काही गोष्टी बघायला वेळच नसतो. नाही अशी आपण सत्य परिस्थिती आहे. हा नाही नाही आपण एक काम करू शकतो म्हणजे स्वमदत गट म्हणून की म्हणजे हा इथे चर्चा करायचा ऍक्च्युली हे नाहीये, पण आता ओघाने आलंय म्हणून असं सुचलं मला ते सांगते की त्यांच्या वेटिंग रूम मध्ये नोटीस बोर्डवर डिस्प्ले बोर्डवर ठळक ह्याच्यात आपला एक पोस्टर म्हणा किंवा आपलं एक स्वमदत गटाचा पत्ता, वेबसाईट, युट्यूब चॅनेलचा ऍड्रेस असं ठळकपणे दिसेल असं तिथे चिटकवलं पाहिजे किंवा डिस्प्ले केलं पाहिजे सगळ्या न्यूरोज. म्हणजे त्यांनी बोलायची गरजच नाही, एक प्रकारे आपली माहिती पत्रक. आणि तो म्हणजे साधारण 1 फूट बाय 1 फूट इतका तरी पाहिजे तो बोर्ड किंवा जे काय असेल ते. हा म्हणजे तो बघून त्या लोकांना हा अप्रोच व्हावं असं वाटलं तर ते होऊ शकतील आपल्याला. आणि कुणी ना कुणी माहिती असं हे म्हणजे बाय वर्ड ऑफ माउथच जातं हे सगळं, पण ते नजरेत आलं तर बरं होईल. आणि करूयात आपण जाऊन, जेवढे लोक लावायला परवानगी देतील तेवढे देतील. हा ते तर हा दुसरा भाग त्यांच्या परवानगीनेच लावणार आपण. पण प्रयत्न आपण करूयात. हा नाही मला हे आता ह्या ओघात सुचलं ते असं. कुणाला काही अजून विचारायचंय का बघा? तुम्हाला काही सांगायचं आहे अजून? श्रद्धा, मिलिंद? नाही. कोणाला काही विचारायचं नसलं तर आपण थांबूयात का? हॅलो, नमस्कार. मी बोलू का? मी प्रश्न विचारू? हो. मी श्यामलता काकडे. श्यामलता काकडे. हा, मला एक विचारायचं होतं. तुम्हाला खूप वर्ष झाली ना हे सुरू होऊन, पिढी सुरू होऊन? 2 साली म्हणालात तुम्ही का? हो. तर अगदी सुरुवातीला तुम्हाला कुठली औषध, मेडिकेशन काय होतं? किती सिंडोपा होत्या? सुरुवातीला तिला फक्त रोपारची 0.25 त्यांनी दिवसातून 3 वेळेला घ्यायला सांगितली होती. सिंडोपा लगेच सुरू करत नाही. अगदी सुरुवातीला उशिरा सुरू करतात. अर्धी झाली आणि मग 1 केली आणि वर्षभरानंतर मग सिंडोपा सुरू केली. अच्छा. त्यावेळी तुम्हाला पेलत होतं ना सगळं व्यवस्थित? सगळं तुम्ही करत होता म्हणालात. तेव्हा मी सगळंच काम करायचे. ते आमच्याकडे कामाला म्हणजे स्वयंपाकाला तिचा जेव्हा तो उजवा हात, कारण का ते मनगटाच्या इथेच फ्रॅक्चर झालं होतं, तर ते जेव्हा झालं तर तेव्हा पोळ्या लाटणं शक्यच नव्हतं. त्यामुळे ती तेव्हा आमच्याकडे पोळ्याला बाई होती. तोपर्यंत सगळा स्वयंपाक श्रद्धाच करत होती. आई होती या घरामध्ये पण फारसं स्वयंपाकातलं ती बघत नव्हती. ती जास्ती तिचं आमची घरातली बाग बघणे हा सगळा कारभार किंवा तिचा गीतेचा आणि दासबोधाचा अभ्यास होता तो ती करायची. असं ते चालू होत. बर. त्यांचं टाइम टेबल वेगळंच होतं, वेळापत्रक. आणि ताई तर खेळाडू होत्या, त्यामुळे श्रद्धा ताई खेळाडू असल्यामुळे त्यांना हे सगळं पेललं मला वाटतं ना. आणि व्यायाम रोजचा. व्यायाम मला काही शिकवावं लागला नाही, मी करतच होते. व्यायाम करायला मी असं ऐकलंय काही लोकांचं की व्यायाम करा करा म्हणून शुभंकरांना मागे लागायला लागतं. तर आमच्या बाबतीमध्ये ते अजिबात करायला लागत नाही. अच्छा. छान छान छान. मला तुम्हाला बघून बरं वाटलं, इतकी वर्ष तुम्ही पेलताय पिढी आणि चांगल्या सोबरपणे पेलताय. छान. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. थांबायचं का आपण मग? समारोपाकडे वळूया.
आजचा कार्यक्रम खूपच छान झाला. तुम्ही दोघांचंही समंजसपणा, सहजीवन तुमचं एकमेकांना पूरक असं, श्रद्धाची स्वतःची जिद्द, आनंदी असणं आणि सातत्याने व्यायाम करणं आणि त्याला पूर्णपणे मिलींचा सपोर्ट, शिवाय इतर कुटुंबियांचं सकट राहण्याची एकूणच तुमची सगळी जी व्यवस्था आणि प्रत्येककडचा समंजसपणा आणि रोखटोकपणा, हे मला वाटतं लोकांनी घ्यावं असं आहे. आणि सर्वांनी मुळात ह्याच्यातनं व्यायाम करणं हा संदेश जरी घेतला तरी काही हरकत नाही. तो महत्वाचा संदेश घ्यावा असं मला वाटतं. खूप छान चर्चा झाली आणि खूप छान तुम्ही तुमचा अनुभव कथन अतिशय मोकळेपणाने सगळं सांगितलं. खूप आभार तुमचे. आणि मिलींना वेळ नसतो माहिती आहे, तरी त्यामुळे कित्येक दिवस मी त्यांच्या मागे लागली आहे की आपण करूयात. शेवटी आज योग आला आणि तिने जेव्हा म्हटलं आम्ही करतो तेव्हा मला फार छान वाटलं. तर दोघांचेही मी आभार मानते. अतुलच्या मदतीबद्दल त्यांचे आभार आणि सर्व उपस्थितांचे आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. मला 1-2 मिनिटं बोलायचं आहे. हो मला बोला ना, बोला. पार्किन्सन सपोर्ट ग्रुपचे आभार मानायचे. थँक्यू. आपण सगळे मिळूनच सपोर्ट ग्रुप आहे हो. बरोबर आणि आहे, पण तुम्ही पण आहातच त्याच्यात. म्हणून तुम्ही पण आमचे आभार मानायचं कारण नाहीये. हो. आपण सगळे एकच आहोत. हो. ठीक आहे. बरं, तुम्हाला आभार मागे घेते. मुलीच्या लग्नासाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही भारतात असाल ना डिसेंबर मध्ये? माहिती नाही, मला अजून काही ठरलं नाहीये. अच्छा, काय तुम्ही आता परदेशात दिसताय? हो, परदेशातच आहे. आणि अजून ठरलं नाहीये कधी यायचं ते. अच्छा. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ